बागलाण तालुक्यात भीषण वणवा, पिंपळकोठे डोंगर जळाला, वनसंपदा राख, पशुधन धोक्यात. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे हद्दीत काल रात्री भीषण आग लागून संपूर्ण डोंगर परिसर आगीच्या विळख्यात सापडला. रात्री सुमारे 9 वाजेच्या दरम्यान लागलेल्या या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आणि हजारो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली. या आगीत अनेक जंगली पशुपक्षी होरपळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच ताहराबाद प्रादेशिक वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. वनपाल तुषार देसाई, वनपरिमंडळ अधिकारी गौरव अहिरे, वनरक्षक निलेश कोळी, दत्तात्रय देवकाते तसेच दरेगाव येथील निसर्गमित्र दीपक पवार आणि वनमजुरांनी तब्बल 8 तास अथक प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले. पण प्रश्न अजूनही कायम आहे. दरवर्षी डोंगर जळतात, जंगल संपतंय, वन्यजीव मरतायत आणि निसर्गाचा समतोल धोक्यात येतोय. याला जबाबदार कोण? यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात. तसेच नागरिकांनीही सतर्क राहावे असे आवाहन पिंपळकोठे आणि दरेगाव ग्रामस्थांनी केले आहे. अशाच ताज्या, सत्य आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी संपादक उमेश मोरे सह तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे जायखेडा. 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत.